नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सायली अर्जुनला विचारत असते, का हो प्रिया नुसती घराबाहेर का जाते, उठसूट घराबाहेर उठसूट घराबाहेर, आज उद्या परवा फिरतच असते नुसती, काय चाललंय तिचं काय समजायला मार्ग नाही. तर आता अर्जुन म्हणतो, हो ना, मलाही समजत नाहीये की तिला असं सतत बाहेर का जावं लागतंय, अशी कोणती तिची कामं आहे की तिला सतत बाहेर जाऊन करावं लागतं आहे, असं आता अर्जुन सायलीला म्हणतो. तेव्हा सायली आता तिच्या मैत्रिणीला फोन लावते. तेव्हा आता प्रियाची मैत्रीण फोन उचलते आणि म्हणते, हो कशी आहे प्रिया, अगं 2 वर्ष झाले मी तुला भेटलीच नाही. तेव्हा आता सायली म्हणते, काय तुम्ही तर परवा रात्री पार्टीमध्ये भेटलात ना. तेव्हा आता प्रियाची मैत्रीण म्हणते, नाही गं आम्ही भेटलो नाही, तुला कोणी सांगितलं, प्रियाची आणि माझी 2 वर्ष झाले भेटच नाही. असं म्हणून ते आता फोन ठेवते आणि सायलीसुद्धा फोन ठेवते. तर आता प्रियाचं सत्य हे अर्जुन आणि सायलीला कळून चुकलेलं असतं. तर सायली म्हणते, हे सगळं सत्य आता अश्विन भाऊजींसमोर यायलाच पाहिजे, त्यांनाही कळायला पाहिजे त्यांच्या मागे प्रिया काय चुक्या करते आहे काय नाही. आता अर्जुन आणि सायली प्रियाला जाब विचारण्यासाठी हॉलमध्ये जातात. तेवढ्यातच आता तिथे अश्विनसुद्धा आलेला असतो. तेव्हा अश्विन म्हणतो, काय चाललंय तुमचं. तेव्हा आता सायली म्हणते की भाऊजी परवा रात्री ही कुठे गेली तुम्हाला माहीत नाही, खरं काय आहे ती सांगेल तुमच्या तोंडाने. तेव्हा आता प्रिया सायलीला म्हणते, तुला काय करायचं गं, मी कुठे जाऊ आणि काही करू, माझ्या नवऱ्याला माझ्या बाबतीत माहिती, मग तू कशाला मध्ये लुडबुड करते. मी माझ्या नवऱ्याला उत्तर द्यायला मी बांधील आहे, तुला का बांधील राहू मी, असं ती त्याला म्हणते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे आमच्यासाठी तू बांधील नाही आहे ना, तर ठीक आहे मग तू सांग की परवा रात्री कुठे होती, सांग त्याला. तेव्हा आता प्रियाचे चांगलेच डोळे मोठे झालेले असतात, तिला काय करावं काही सुचत नाही. तर आता ती चांगल्याच सगळ्यां देखत फसलेली असते. तर मंडळी आता समजेल का प्रिया खरं काय आहे ते सांगेल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल.